आणि मी कोणी अशी स्त्री पण पाहिली नाही जी गेली कोण्या पदावर आरक्षणाच्या जोरावर. कारण स्त्रिया तर बहुजन मागास बिलकुलच नसतात, त्या तर फक्त आणि फक्त कट्टर हिंदूच असतात. तिला तर सगळ्या देव्या तिचे व्रत आरती पण तोंडपाठ असतात. तिला माहिती नसते सावित्री, फातिमा, रमाई आणि इतर स्त्री कधीच विरक्षण जाणत नाही. तिला तर मोठ्या पदावर जाऊनही संविधानातील हक्कच कळत नाही. ती मात्र कोणतेही व्रत वैकल्य सोडत नाही. मोठ्या पदावर आरक्षण घेऊनच जाते ती, पण ती मात्र ऑफिसला मंदिरात रूपांतर करते. म्हणूनच म्हणतो बा, आरक्षण बिरक्षण काही नाही, सहज सगळं इथं नवसानं मिळते. मी तर पाहिला नाही महार सोडून कोण जो राजकारणी, आमदार, खासदार झाला, नोकरी सरकारी करून मोठ्या मोठ्या पदावर गेला. तो त्याच्या श्रेयाचं कारण नवसाला पावणाऱ्या मारुती, गणपती आणि कित्येक देवांनाच देतो. मग आरक्षण देऊन यांना माणसात आणणारा महामानव कुठे जातो या बहुजनांना मग कळत नाही. काही नाही बरं, यांनाही माहीत आहे संविधानानं आणि संविधानानंच आहे सारं खरं. स्वतः मात्र पिचलेत, रुतलेत, खोलवर अंधश्रद्धेत. मुलांनाही हे मग ह्याच गर्तेत अडकवतात. कित्येक महार पण मी असले नालायक पाहिले. 4 पैसे आले की घरी गौरी गणपती आणतात. झोडावे 4 चौघांनी यांना रस्त्यात चांगलं. कोणाच्या नवसाने गेलासवर हे पण माझंच सांगणं. डोक्यात विचार ह्यांच्या भरत नाहीत महामानवाचे, पण नको तिथे माते झुकवण्याची चाल यांची जात नाही. सर्वाधिक निर्लज्ज फक्त ह्यांचाच समाज वाटतो. फटके खाऊनही सवर्णाची हात त्यांनाच जाऊन खेळतो. लात मारवावी सर्वात आधी या महाराच्या कमरात, जेव्हा केव्हा दिसतील कधी कोणाच्या मंदिरात. शिकतात आणि नालायक गणपती घरात आणतात. गाड्या घेतात महागड्या आणि जत्रेला पळतात. पाऊल ह्यांचं कधी विहाराकडे वळत नाही. जनावर साली बेअक्कल जनावरच माणूस यांना मनवत नाही. असल्या मूर्खामुळे आमच्यासारख्यांचा पण अपमान होतो. जेव्हा केव्हा मी सांगतो मी देव मानत नाही, जय भीमवाले आहे, तेव्हा समोरचा म्हणतो, अरे मी तर खूप जय भीमवाले पाहिले ज्याने देव धर्म केले आणि गणपतीही बसवले. मग मीही माझं उत्तर तयारच ठेवते. म्हणते दाखवा असा नालायक प्राणी, त्याची अक्कल मी ठिकाणावरच आणते. असल्यानं मी म्हणते देवधर्म पूजू नका. पूजलाच घातलीच माय तुमची तर जय भीम म्हणू नका. बेशक हिंदू धर्मात तुमची जात सांगून जा. तथाकथित सुवर्ण म्हणवणाऱ्यांच्या मग घरात जाऊन दाखवा. जोड्यांनी करावा सत्कार त्यांचा जे स्वतःला बुद्धिस्ट म्हणतात. 33 कोटी देवांना सांज सकाळ भजतात. यांच्या गळ्यात मडकं पाठीला बांधाव बेशक झाडू आणि मग म्हणावं हिंदू धर्मात तुझी हीच लायकी आहे भाड खाऊ. आरक्षण बापाने दिलं नाही, फक्त तुला माणूसपणाचा हक्क दिला. ज्या हिंदू धर्माने लाथाडलं तुला त्यातून तुला वगळला आणि तू बिनपेंड्याच्या लोट्या पुन्हा लुडकत तिथेच गेला. येतातच मग अशा कित्येक बातम्या, दलिताला मंदिरात जाऊन चोप बसला. मी तर म्हणते अशा महाराला शोधाव सगळ्यांनी आणि हिंदू मारण्याआधी मारावं आपल्याच भाऊबंधांनी.